हॅलो नमस्कार, PRB किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कॅरमल खीर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। मी ते या चमच्याने 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत। त्याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचं। इथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे व परत त्याला 1-2-3 मिनिट पाण्यामध्ये ठेवून एका चाळणीवर पाणी सुकण्यासाठी ठेवायचं। खीर बनवते वेळी सहसा तांदूळ हे सुवासिक वापरायचे, जसे की बासमती, इंद्रायणी किंवा आंबेमोहर। यातला कोणताही तांदूळ तुम्ही यूज करू शकता। इथे तांदूळ मी एका चाळणीमध्ये ठेवलेले आहेत। इथे मी एक कढाई घेतलेली आहे। कढाईमध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचं। तूप छान वितळलं की यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स खीरीमध्ये घालायचे आहेत ते ड्रायफ्रूट्स घालायचे व याला छान मिडियम गॅसवर रोस्ट करून घ्यायचं। ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू, बदाम आणि सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे। तुम्ही यामध्ये किशमिश घालू शकता, चारोळ्या घालू शकता। आता याला रोस्ट करून घ्यायचं। एकदम करपू द्यायचं नाही, हलकंसं रोस्ट करून घ्यायचं। इथे ड्रायफ्रूट्स छान रोस्ट झालेले आहेत। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। याच तुपामध्ये जे आपण तांदूळ भिजवून घेतलेले होते ते घालायचे व तेही 1 मिनिटभर याच तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे। तांदूळ जास्त वेळ फ्राय करायचे नाही, 1 मिनिटभरच फ्राय करून घ्यायचे। इथे तांदूळ हलकेसे फ्राय करून झालेले आहेत। यामध्ये आता आपण 1 वाटी दूध घालणार आहोत। पहिल्यांदा 1 वाटी दुधामध्येच ही खीर शिजवून घ्यायचं। खीर बनवते वेळी नेहमी दूध हे फुल क्रीम यूज करायचं। आता हे दूध तांदळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तांदूळ मऊ होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं। जास्त वेळ लागत नाही, 8 ते 10 मिनिटामध्ये तांदूळ छान शिजले जातात, कारण आपण याला सुरुवातीला 5 मिनिट भिजवून घेतलेले होते, त्यामुळे हे लवकर शिजले जातात। जर तुम्ही ही खीर कुकरमध्ये बनवत असाल तर सेम हीच प्रोसेस करायची। पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे, त्यामध्ये तांदूळ फ्राय करून मग यामध्ये थोडंसं दूध घालायचं व तांदूळ छान असे शिजवून घ्यायचे। इथे पाहू शकता तांदूळ छान असे शिजले गेलेले आहेत, अगदी मऊ असे शिजलेले आहेत। आता यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं। मी ही खीर 3 ते 4 लोकांसाठी बनवत आहे। अर्धा लिटर दुधाची खीर 3 ते 4 लोकांसाठी बरोबर होते। दूध घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आता इथे एकजीव करून घेतल्यानंतर मीडियम गॅसवर याला शिजण्यासाठी ठेवायचं। खीर पूर्ण शिजण्यासाठी 20 ते 25 मिनिटे लागतात। तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीची खीर हवी आहे त्यानुसार वेळ कमी जास्त लागू शकतो। थोडीशी पातळ खीर आवडत असेल तर वेळही कमी लागतो। आता सणांची ही लगबग सुरू झालेली आहे, तेव्हा ही खीर तुम्ही कोणत्याही सणाला बनवू शकता। एकदम झटपट होते व कमी साहित्यात बनवून तयार होते। आता ही खीर मीडियम गॅसवर शिजण्यासाठी ठेवायची। याला थोड्या वेळाने फिरवत राहायचं, जेणेकरून ही कढईला चिकटणार नाही। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। इथे खीर शिजत आहे। हलकीशी शिजत आली की मग आपण कॅरेमल बनवण्यासाठी घेऊ। मी इथे एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता। आता इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची व या साखरेचं कॅरेमल करून घ्यायचं। कॅरेमल बनवते वेळी गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही, कारण जास्त जर हाय फ्लेमवर बनवून घेतलं तर कॅरेमल हे करवट होऊ शकतं व खीर करपट लागते। म्हणून कॅरेमल बनवते वेळी लक्षात घ्यायचं की गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। इथे खीरही छान शिजत आलेली आहे, इथे पाहू शकता। इथे साखर अशी घट्टसर झालेली आहे। आता याला कॅरेमल करून घ्यायचं। इथे पाहू शकता गॅस सतत चालू ठेवला की अशा पद्धतीने होतं। या स्टेजला आलं की याला सतत फिरवून घ्यायचं व अजिबात जास्त वेळ ठेवायचं नाही, ते करपू शकतं व याचा वास करपट असा येतो। इथे पाहू शकता खीर अगदी छान घट्टसर अशी झालेली आहे।
आता हे बनवून घेतलेलं कॅरेमल यामध्ये घालायचं व कंटिन्युअसली फिरवत राहायचं। ही कॅरेमल खीर खाण्यासाठी खूप छान अप्रतिम अशी लागते। नक्की एकदा ट्राय करा। त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल। आता इथे गॅस लो करून याला कंटिन्युअसली फिरवत राहायचं जोपर्यंत ही खीर एकजीव होणार नाही। 2 ते 3 मिनिट सतत फिरवून घेतल्यानंतर हे कॅरेमल या खिरीमध्ये एकजीव होतं। साखरेची खीर बनवत असाल किंवा कॅरेमल खीर बनवत असाल तेव्हा तांदूळ प्रॉपर शिजल्याशिवाय यामध्ये कॅरेमल किंवा साखर ॲड करायची नाही। साखर घातल्यानंतर तांदूळ हा शिजला जात नाही, म्हणून तांदूळ व्यवस्थित मऊ असा शिजल्यानंतरच साखर किंवा कॅरेमल घालायचं। इथे पाहू शकता कॅरेमल खिरीमध्ये छान एकजीव झालेला आहे। याला आता 1-2-3 मिनिट शिजवून घ्यायचं। सर्वात शेवटी यामध्ये फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे। त्याचबरोबर 1/2 टेबलस्पून इलायची पावडर घालायची। इलायची पावडर नसेल तर हिरवी इलायची बारीक वाटून खीर शिजवते वेळी त्यामध्ये घालू शकता। पावडर असल्यामुळे मी सर्वात शेवटी घातलेली आहे। आता गॅसची फ्लेम बंद करून खीर थंड होण्यासाठी ठेवायची। अशा प्रकारची ही कॅरेमल खीर नक्की एकदा बनवून पहा, खूप छान लागते। इथे खीर थंड झालेली आहे। कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी छान आलेली आहे। त्याचबरोबर खिरीला रंगही खूप सुरेख असा आलेला आहे। आता सर्व करण्यासाठी घेऊ। ही खीर 2-3 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकते, अगदी काहीच होत नाही व थंड झाल्यानंतर तर खिरीची चव अधिकच वाढते। त्यामुळे नक्की एकदा बनवून पहा। रेसिपी बनवून पाहिल्यानंतर मात्र कमेंट करायला विसरू नका। खीर सर्व करूनही झालेली आहे। यावर गार्निशिंगसाठी तुम्ही ड्रायफ्रूट्स किसून घालू शकता, त्याचबरोबर चॉप करूनही घालू शकता। इथे आपली कॅरेमल खीर तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।